स्वराचा थोडा आवाज कमी करा. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. गुरुदेव दादा सुखादेवा गुरुदेव दादा सुखादेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो आज जननी देवासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची. शिट्टी नका बाजू देऊ, कमी राहू. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो ये चरणा, अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीरू. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी.
साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरव कलेस विकार विठाला विठाला गलिकावर झाली भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरुदार महाराज की जय, गो माता की जय, हर 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 महादेव। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा जन्म कसा संत विचारामध्ये सोन्याचा होतो, संत विचारामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये कृतकृत्यता मिळते आणि उडवणारा काळ सुद्धा तुम्हाला घाबरतो, त्या काळावरच्या डोक्यावरती तुम्हाला पाय देता येतो। निर्भयता, निश्चिंतता, सुखरूपता, स्वतंत्रता अशा सर्व प्रकारची स्थिती जीवनामध्ये प्राप्त होते संत विचारामुळे। याचं गोड चिंतन अभंगामध्ये आलेलं आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 10 वाजायला 5 मिनिटं बाकी असतानापर्यंत करणार आहोत। 10ला आपल्याकडे कार्यक्रम आहे नवीन, त्यामुळे रामानंद गुरुजींचा खूप गोड कार्यक्रम तो 10ला बरोबर चालू होईल। 10ला 5 मिनिटं असताना माझं कीर्तन संपून जाईल। 1-1.25 तासामध्ये विराट कोहली सारखे कमी वेळात जास्त रन मी काढणार आहे, पण कमी वेळात जास्त बोलणार, पण 10ला संपणार। राहिलेल्या 1 तासामध्ये या अभंगाची जेवढी चरण होतील तेवढी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या अंबड शहरातल्या या कॉलनीमध्ये गेल्या 3 वर्षापासून ब्रह्मीभूत सागरानंदजी महाराज ते आखाड्याचे मला वाटतं सचिव मेन होते नाशिकच्या कुंभामध्ये, आणि त्या सागरानंद महाराजांच्या परंपरेमध्ये गणेशानंद महाराज जे आहेत त्यांच्याच परंपरेमध्ये आमचे भगवान महाराज संसारे आणि संतोषजी महाराज पावशी यांच्या माध्यमातून खरं तर सागरानंद महाराजांची परंपरा या मंडळीनं जपलेली आहे। गणेशानंद बाबा उद्या येणार आहेत। राजे टाकडीला मला वाटतं त्यांनी माझे काल्याचं कीर्तन बरेच दिवसापूर्वी ऐकलं होतं आणि तेव्हापासून महाराजांनी आपल्या कार्यक्रमात आलं पाहिजे असा एक आग्रह या सगळ्या मंडळीचा होता। त्याला अनुसरून आज ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे। बरेच दिवसापासून आग्रह होता, त्याच्यामध्ये आमचे संतोषजी महाराज गारुळे यांनी पावशे बाबा भगवान महाराज यांच्याशी संपर्क केला आणि ही सेवा
आमच्या पदरामध्ये देण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे आज या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं भरपूर तलाव आणि 3 वर्षाची ही पुण्यतिथी यापुढे येता यास सागरानंद महाराजांच्या पुण्यतिथी पर्वकालामध्ये व त्यांच्या जाण्याचं दुःख पेलून खरं तर पुण्यतिथी साजरा करणारा हा परिवार आहे. त्या संबंधातून एका महात्म्याची पुण्यतिथी होत असताना संतांच्या विचारामध्ये आल्यानंतर कसा जन्म सोन्याचा होतो अशाच चरणाचा अभंग असावा म्हणून मी अभंगाची नियुक्ती केलेली आहे. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्यामध्ये आमचे नरहरी तात्या निश्चळ अतिशय माझे जीवलग मित्र. एकच पाठामध्ये आमचे गाडेकर महाराज, नरहरी महाराज, अक्रूर महाराज, आम्ही 3 जण एका गुरुचे शिष्य. हे थोडंसं माझ्या आधी गेले होते. नरहरी तात्या आणि गाडेकर महाराज थोडेसे आधी होते. गुरुवारी रखमाजी महाराज नवले, गुरुवारी कृष्णाजी महाराज नवले यांच्या संस्थेमध्ये आम्ही शिकायला होतो. 6-7 वर्ष तिथं राहिलो. नंतर आळंदीला गेलो. पण अगदी प्राथमिक शिक्षण आमच्या गुरु महाराजांकडे होत असताना तात्यांचा पखावज आमच्या गुरु महाराजांना अण्णांना आवडायचा. लगीचा बाज आहे. जसं एखादी सुगरणबाई भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच मीठ घालते, तसं पखवाजातला सुगरण वादक म्हणजे आमचा नरहरी तात्या. जेवढं पाहिजे तेवढंच. लगीचा बाज अगदी गोडवा आहे. आणि त्यांच्या गावाचं माझं अतूट असं नातं आहे. आवलगावचं 10-15 कीर्तनं त्यांच्या गावात माझी झालेली आहे. त्याद्वारे तात्यांचं आज आगमन झालं. नरहरी तात्या निश्चळ यांना माझं वंदन. गुरुबंधू आहेत. समोरून हरिभक्त परायण दीपक महाराज, अगदी त्यांचाही हात तयार आहे. अगदी मध्यंतरी 1-2 तिहाया वाजवल्या, चक्रधर वाजवले की लगेच कळालं. अत्यंत गोड हात, तयारीचा हात आहे. आणि आमच्या दीपक महाराजांनाही अगदी गोड शुभेच्छा आहेत. फार छान वाजवतात, ते पण अत्यंत तयार आहेत. असे 2 गोड मृदंगवादक आपल्याला आज मिळाले. दीपक महाराज म्हणजे दिवाच आहेत, प्रकाश देत आहेत वाजनातून. आणि आमचे नरहरी तात्या, दोघांनाही धन्यवाद. ज्यांनी प्रथम चाल गायली असे आमचे गुरुजी हरिभक्त परायण श्रीकांतजी, हा आडनाव ऐकलं होतं पण श्रीकांतजी महाराज अतिशय, मला वाटतं एकदा पाथरी तालुक्यात तुम्ही माझ्या कीर्तनाला होते. एकदा मला आठवतं, मोठा सप्ताह होता त्यावेळेला तुम्हाला मी पाहिलं होतं, अनुभवलं होतं. असे आमचे श्रीकांतजी महाराज, आवाज गोड आहे, त्यांनाही धन्यवाद. पाठीमागं चाल म्हटलेले आमचे गुरुबंधू, एकाच ताटात एकाच पाठात बरेच दिवस आमच्या सानिध्यामध्ये महाराज राहिले. काजळा ज्यांचं गाव आहे, हो, 1-1 फुटावर काजळ्यात महाराज जन्माला आले. 1-1 घर सोडलं की महाराज. असे काजळ्याचे सगळे आमचे गुरुबंधू आहेत. काजळा म्हणजे कुत्र्याच्या भाकरीचं नाही, काजळा म्हणजे महाराजाचं म्हणायचं. असं आमचे महाराजाचे गोसेवक असणारे, गायीची सेवा करणारे आमचे रवी महाराज मदने अतिशय गोड जीवलग मित्र आहे. उंच आवाजी प्रमाणाच्या चाली गातात. रवी महाराजांनाही वंदन. आता त्या विनेकरी बाबांच्या पासून आता पावशे बाबांसहित भागवत कथा करा, तर मला सगळीच प्रेमाची बरं. आम्ही महाराज मंडळीचाच महाराज आहे, त्यामुळे सगळे अशी गुणीजन महाराज मंडळी या लाईनची सगळे आमचे हरिभक्त परायण, ज्यांच्या गावात माझं कीर्तन झालं. 2 पती पत्नी कीर्तन करतात, त्यांनाही धन्यवाद. आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी, संस्थेची छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, आता ज्यांचं आगमन झालं आपल्या अंबड तालुक्याचं वैभव, आमचे शारदाताई मापारी, ज्यांचं मोठं नाव आहे. आणि विद्यार्थी पण त्यांच्या संस्थेमध्ये आहेत. मला येतानीच यायचं होतं तुमच्याकडे, थोडा उशीर झाला, त्यामुळे जातानी येतो बरं का. बहीण आहे आमची, चांगला आवाज, गोड भजन गाता गाता महाराष्ट्राच्या लोकप्रिय कथाकार झाल्या. वा, छान. म्हणून अगदी त्यांचंही आगमन झालं. त्यांच्या मुली आहेत, त्यांनाही धन्यवाद. तदनंतर या कीर्तनाला अगदी आमचे तुकाराम भाऊ भवर पाटील, जे जालन्याहून आलेत, आताच इनोवा गाडी घेतली त्यांनी, आता 2-4 वर्षांनी फॉर्च्युनर घेतली, अजून काही अडचण नाही. महाराजांचा आशीर्वाद लागला त्यांना. त्यांच्या वडिलांनी खूप सेवा केली. ज्ञानेश्वरी पारायण, गाथ्याचं पारायण, पारमार्थिक सेवा घडली. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि माय बापाच्या सेवेनं अत्यंत गरीब असणारं कुटुंब झेप घ्यायला लागलं, कष्टाने घ्यायला लागलं. कुणाचं लुबाडून नाही, तर अतिशय कष्टानं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कष्ट करून मोठं होण्याचं स्वप्न पाहणारी मंडळी, त्यामध्ये आमचे तुकाराम भाऊ, विशाल महाराज, अक्रूर महाराज, सोपान महाराज, जेवढी तुमच्याकडे कीर्तनकार येतात तेवढी त्यांच्याकडे मुक्कामी असतात. वहिनी म्हणजे अन्नपूर्णा माताच आहे महाराज, त्यामुळे ते जेवायला छान बनवतात. ते झोपायची व्यवस्था, महाराजाला दुसरं काय लागते? झोपायला आणि जेवायला, बाकी त्याची गाडी चालूच आहे. त्यामुळं फार गोड परिवार. भाऊ आले, त्यांचा मुलगा पेपरच त्याचा असून सुद्धा तो कीर्तनाला आला. त्यांच्या घरातच वारकरी संप्रदायाची चाहूल आहे. त्यामुळे अगदी आमच्या तुकाराम भाऊंच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. आमचे वाघ साहेब, आमची वाघ आलेत का, ते पण अंबडमध्ये राहतात, त्यांच्याकडेही कीर्तन आम्ही केलेलं आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी म्हणजे विश्वकर्मा टायर्सवाले हे जालन्यामध्ये येतो, आता तुमच्याकडे एकदा टायर टाकायला, म्हणजे जरा कमी पैशात द्या म्हणजे बरं होईल. असे आमचे विश्वकर्मा टायरवाले, आपण सगळी साहेब मंडळी या कार्यक्रमाला भरभरून योगदान देणारी, तन मन धन देऊन भगवान महाराजांना, संतोष बाबांना इच्छाशक्ती बळ देणारी,
आणि अंबड सारख्या तालुक्यामध्ये शहरामध्ये एवढा छान सप्ताह तुम्ही भगवान महाराज व्हावा करताय, तुम्हाला त्यांचं घेतो, तुम्ही काळजी नका करू. मी नाव कोणाचं ठेवत नाही, टेन्शन घेऊन. अशी सगळी तुम्हाला मदत करणारी सगळी मंडळी, या सगळ्या मंडळीला धन्यवाद. बहुसंख्य मातृवर्ग बसलाय, माता माऊल्यांना धन्यवाद. आपण सगळी पुरुष मंडळी, तरुण मंडळी, शूटिंग करणारी 1 2 3 4 5 चॅनलवाले आहेत, कोणी टाका पण चांगलं टाका, एवढंच करा. 5ही चॅनलला धन्यवाद. मी कधी कुणाला नाराज करत नाही, फक्त एडिटिंग करून टाकू नका, एखादं वाक्य आपलं खराब करेल असं काही टाकू नका, एवढीच प्रार्थना. कुणीही टाका. आणि सगळी संन्यासी बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद. आमचे गजानन महाराज, अगदी ज्यांचं मोठं नाव आहे, ज्यांनी हिंदू धर्माचा प्रचार केलाय, शिवरायांचा प्रचार, मध्यंतरी मला वाटतं आरक्षणाचाही चांगला जोरदार प्रचार केलाय, मराठा आरक्षणावरती बोललेत ते, असे आमचे काय गजानन महाराज, अगदी छान त्यांचं नेतृत्व आहे. या भागामध्ये कीर्तनही करतात, हिंदू धर्माचं काम करतात, आणि अगदी गजानन महाराजही उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. आधी करून आपण सगळी महाराज मंडळी बरं का, इथं बसलेली सगळी गायक, वादक, कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार जोमानं करणारी, आपलं जीवन संप्रदायासाठी वाहून नेणारी आपण सगळी गुणीजन, सगळ्यांच्या बद्दल मला आदर आहे. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आपण सगळे गुरुबंधू आहोत. तुमच्या सगळ्यांच्या नावात, माऊलीच्या नावात आपली नावं आहेत असं समजूया. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. थोडा वेळ कमी आहे, एक विनंती करा. आणि एक विनंती आहे सगळ्यांना, हाताने टाळी अजिबात वाजू नका, असं करू नका, हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, आणि सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास ऐका. आमचे गणेश महाराज आहेत, आमचे सारथी. एवढी गाडी चालू आहे. सकाळी माझं नाशिक इगतपुरीला कीर्तन होतं, दिवसभर प्रवास करून आलो, पण गडी आलाच कीर्तनात, तुकाराम भाऊ मुळे आला तो. अशी सगळी मंडळी प्रेमाची इथं उपस्थित आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आलेल्या पै पाहुण्यांना, या कार्यक्रमाला सजवणाऱ्या, वर्गणी, अन्नदान, किती सुंदर जीव घातलं त्या भाविकांनी. अगदी साधं चपाती, अगदी असं जे पाहिजे ते देणारं गोड असं व्यासपीठ या ठिकाणी तयार झालंय. त्याचं एकमेव कारण याला साधूची पुण्याई आहे. सागरानंद महाराज म्हणायला 2 तास लागतात कुंभामध्ये बरं का. फार मोठी व्यक्ती होती महाराज, आणि त्यांचं सानिध्य भगवान महाराजांना मिळालं गणेशानंद महाराजांच्या मुळे. गोड स्वभाव, उद्या येतील गणेश बाबा, फार गोड महात्मा आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं माणसाचं मनच भरून येतं महाराज. इतका तपश्चर्याचा चेहरा आहे, आचरणाचा चेहरा आहे. अशा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये भगवान महाराज, संतोष बाबा पावशे यांची भागवत कथा आहे. गोड अशी 2 मंडळी या ठिकाणी कार्यक्रम करतायत. सगळ्यांनी योगदान द्या. दिलं नसेल तर आता माझं बोलणं झाल्यावर द्या, पण योगदान करा. आणि हा कार्यक्रम आपलाच आहे, अंबडचा त्यांचा नाही, आपला आहे असं समजून करा. साधूचा आशीर्वाद मिळेल अशी प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. अंबड शहरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सगळी मंडळी, मान्यवर असतील कोणी, सगळ्यांना धन्यवाद. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला मृत्यू लोकांमध्ये 3 जन्म, एक देवाचा जन्म, एक साधूचा जन्म, आणि एक तुमचा माझा जन्म. देवाचाही जन्म साजरा केला जातो, गोकुळ अष्टमीला करतो आपण, राम जन्माला करतो, वामन जयंतीला करतो, नृसिंह जयंतीला करतो. ज्या ज्या वेळेला भगवान जन्माला आला बरं का, त्या वेळेला भगवंताचा जन्म सोहळा आपण साजरा करतो. अर्थ असा आहे की देव जन्माला येतो एक, साधू संत जन्माला आले, ज्ञानोबाराय आले, तुकोबाराय आले, नाथ बाबा आले, निळोबाराय आले, जोग महाराज आले, सागरानंद महाराज आले, गणेश महाराज आले. हे साधू जन्माला येतात 2, आणि आपण सुद्धा जन्माला आलो बरं का. मात्र गंमत अशी आहे, देवाचा जो जन्म आहे तो जन्म नाही, ते प्रागटीकरण आहे बरं का. रामायणामध्ये तुळशीदासजी म्हणतात, भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. म्हणजे काय, भय प्रकट म्हणजे भगवान प्रगट होत असतो, तो जन्माला येत नाही, मग तो प्रगट होतो. मारा अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. शब्द काय, भगवान जन्माला येत नाही आंबेडकर, मग भगवान प्रगट होत असतो. बुवा भक्ता कारणे येणे घेतली से आळी. एक टाळी. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरुणी तुम्ही यासी, हेरावया नाव हृदयी धरुणी तुम्ही यासी,
रावया नाव माझ्या कानाची नाव भारी खावो माझ्या कानाची नाव भारी खावो नाव भारी खावो नाव भारी घ्यावो. गोड गवळण फार छान वर्णन केलं संतांनी. काय 10 गर्भवास सोशिवन मारी प्रगट होतो भगवान मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप नाव सांगता सांगता 11 वाजतील आपले. अंश अंशात्मक अशी खूप अवतार आहेत देवाचे. प्रगट होतो. चला देव प्रगट होतो त्यामुळे त्याचा जन्म आता राहिला नाही. आता 2 जन्म राहिले, एक देवाच एक साधूचा एक तुमचा माझा. तो साधूचा जन्म सोन्याचा झालाय म्हणून तर पत्रिकेला फोटो आहे, पत्रिकेला संतांचे फोटो आहेत, नाथबाबांचा फोटो आहे. आपल्या बापाचा नाही, आजाचा नाही, पंजोबाचा नाही. तुमच्या कुणाच्याच घरामध्ये खापर पंजोबाचा फोटो नाही. तुमच्या बापाचा असेल आजाचा असेल, तुम्हाला जितकी माणसं माहिती आहेत तेवढ्यांचा माहिती आहे, पण खापर पंजोबा माहिती नाही, टोपर पंजोबा माहिती नाही, निपर पंजोबा माहिती नाही. त्याचा निपर पंजोबा तर मला पण माहिती नाही. का माहिती नाही? कारण तो आपल्यासाठी जगला. आपल्यासाठी जे जगतात त्यांचं नाव कुणी ध्यानात ठेवत नाही. दुसऱ्यासाठी मात्र जे जगतात, तुम्ही मेलं तरी लोक तुमचं नाव विसरत नाहीत. का? गेले दिगंबर ईश्वरई भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. का तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. किती प्रमाणे सांगता येतील बरं का, लक्षात ठेवा. का सांगतो? मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. मग त्यांचे फोटो आपण घरामध्ये लावतो बघा. कुणाचे लावतो? ज्यांनी जन्म सोन्याचा केला, ज्यांनी जन्म सार्थकी लावला. घरामध्ये फोटो आहे भगतसिंहाचा, ग्रामपंचायत मध्ये फोटो आहे शिवाजी राजांचा, चौकात तुमच्या पाचोडच्या चौकात शिवरायांचा पुतळा आहे, पुढे गेलात तर अजून आंबेडकरांचा पुतळा आहे, जालन्यात गेलात तर शिवरायांचा पुतळा आहे. आपल्या पंजोबाचा खापर पंजोबाचा नाही. त्याचं कारण त्यांनी जन्म सोन्याचा केला. जन्म सोन्याचा केला संतांनी. तुमचा माझा जो जन्म मिळालाय तो काही टाइमपास म्हणून नाही, मजा म्हणून नाही, कुणाला तरी त्रास देण्यासाठी नाही. आपला जो जन्म आहे नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आणि हे ज्ञान नाही कोठे याच देही घडे असा एक पाठ आहे, याच जन्मी घडे असा एक पाठ आहे. पण जन्मी म्हणायचं जन्मी. बरं रवी महाराज इथून पुढे ध्यानात ठेवायचं. जन्मी म्हणायचं जन्मी, याच जन्मी. का? बाकीचे सुद्धा देह आहे पण जन्म एकदाचे आपलं. जन्मी म्हणा याच जन्मी घडे, बाकीच्या जन्मात नाही. मला खरं सांगा, आपल्यापेक्षा कितीतरी चांगले गुण पशु पक्षात येतो. सध्या तर माणसं जे वागत नाही ते पशु पक्षी चांगले वागायला लागले. इतके माणसं महाराज वाईट वागतात. पशु पक्षापेक्षा खूप चांगले माणसं आहेत महाराज. माणसानं माणसाला मारावं महाराज, माणसानं माणसाचा खून करावा, याच्यापेक्षा पशु पक्षी खूप चांगले वागतात महाराज. मी खरंच सांगतो तुम्हाला. सध्या तरी तुम्ही पेपरला वाचत असाल, बातम्या पाहत असाल, कधी कधी पेपरला बातमी येते बघा टीव्हीला, जालन्यासारख्या शहरामध्ये दरोडा म्हणजे पडू नये बरं का, दरोडा पडला आणि त्याचा शोध लावण्यासाठी समृद्धी महामार्गानं नागपूरहून पोलीस बोलवले. स्पेशल 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले. शोध लावला गड्यानं राहिली तात्या, पण शोध काही लागेना, त्याचा पुरावा काही सापडेना. भरपूर पोलीस आले पण दमून गेले. शेवटी ते निघून गेले आणि मग पेपरला बातमी येते, जे काम नागपूर पोलिसाला जमलं नाही ते काम आता स्पेशल त्याचा शोध लावण्यासाठी
मुंबईवरनं श्वान पथक येणार आहे. काय बातमी आली? श्वान पथक. श्वान म्हणजे कुत्रा आणि पथक म्हणजे बरेच कुत्रे. बरं, श्वान कुत्रा आणि श्वान पथक म्हणजे लाल पट्ट्याचं, काळ्या पट्ट्याचं, पांढऱ्या पट्ट्याचं बरेच कुत्रे उतरले या गल्लीला त्या गल्लीला, या चौकात वाज घेत. संध्याकाळीच रिपोर्टरला बातमी आली, जे काम 1 महिनाभर पोलिसाला जमलं नाही, कुत्र्यानं 1 तासातच त्याचा पुरावा सापडवला आणि त्याचा शोध लागला. म्हणजे जे काम माणूस करू शकला नाही ते काम कोणी केलं? कुत्र्याने केलं. मला सांगा, माणसापेक्षा चांगला गुन्हे की नाही कुत्र्यात व्हायचं? कुत्रा व्हायचं नको. आता हे मुली बसल्यात, महिला बसल्यात, त्यांना मांजर आवडत असते. मांजर हा असा प्राणी आहे, तो पाळीव आहे, त्याला आपण जीव लावतो घरामध्ये, चांगलं त्याला मुलींना आवडतं, महिलांना आवडतो मांजर. त्या मांजराचा एक गुणधर्म आहे, ते कधी पण येतं, तुम्ही किती स्पेशल दुधाची वाटी ठेवा त्याला, ते तर पिणारच, पण तुमच्या घरातलं जे आहे ते पण पिऊन जाणार. मांजराचा गुणधर्म आहे, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, पूर्वी गाणं असायचं. ते कधी काय पिल आणि कधी ते सांगता येत नाही. गॅसवर पातीला मांडलं की ते वर चढायचं, बाई तिकडे दुर्लक्ष असले दूध पिऊन जायचं, बाईला कळायचं मांजर पिऊन गेलंय, रोजच दूध पिऊन जायचं. एक दिवस तिचा भाऊ आल्यामुळे तिला चहाची पंचायत झाली. शेजारणीकडे गेली, अगं ताई मला थोडंसं 1 लोटीभर ग्लासभर दूध दे, माझा भाऊ आला. त्या शेजारच्या बाईनं आपलं 1 ग्लासभर दिलं, तिनं चहा केला, भाऊ वाटी लावला. 2-3 दिवसांनी पुन्हा एक पाहुणा आला, पाहुण्याला पण दूध नाही राहिलं, मांजर दूध पिऊन गेलं. पुन्हा शेजारणीकडे गेली, मावशी द्या दूध, तिनं दुसऱ्या दिवशी दिलं. पुन्हा 2-4 दिवसांनी चुलत भाऊ आला, त्याला पण दूध आणायला तिथंच गेली. 4-5 दिवस शेजारणीकडे दूध मागितलं आणि 4-5 दिवसानं पुन्हा एक पाहुणा आल्यावर गेली, तर त्या शेजारणीला राग आला. ती म्हटली, काय ग तुला सांभाळता येत नाही का ग? रोज आमच्या दारात भीक मागायला येतं, तू भिकारी आहे का ग? बाप्पा, भिकारी म्हणल्याचा एवढा राग आला हिला. अरे रे, म्हटली बाई, जन्मात अजून माझा नवरा मला बोलला नाही, ही बाई मला भिकारी म्हणली. राग आला तिला, फार राग आला. दान पाय आपटत घरी आली. मांजर नसतं तर दूध पिलं नसतं तर हिच्या दारात जाण्याची पाळी आली नसती. भिकारी शब्द ऐकून घ्यावा लागला. मांजरानेच कुटाणा केला. नवरा कामावून आला जालन्याच्या MID शोधून, किती उठा ते पाणी नंतर प्या, उठा लवकर, मांजर एकदाचं काळं पांढरं करा. काय झालं? मांजर मला टेन्शन द्यायला लागलं. नवऱ्याला राग आला. तात्या, नवरा म्हटला, अजून मीच माझ्या बायकोला टेन्शन दिलं नाही, मांजर कसं काय टेन्शन द्यायला लागलं? त्याला विशेष वाटलं. त्यानं ते मांजर गोणीमध्ये घातलं. इकडे बघा, गोणीमध्ये घातलं, गोणीची गाठ बांधली, गोणी गाडीच्या कॅरियरला बांधली, गाडीला किक मारली, आपल्या जालना हायवे निघाला, पारनेर फाटा गेला. पारनेर फाट्याच्या पुढे काजळा फाटा आहे. काजळा फाट्याच्या जालन्याच्या मध्ये असं काटेरी बन आहे, इकडच्या कुंभेफळच्या त्या बाजूने. त्या काटेरी बनात ती गोणी सोडली, हळूच ते मांजर सोडून दिलं, गाडीला किक मारली, परत हायवेने परत आपल्या कॉलनीमध्ये आला. एकदाचा आनंद झाला. मांजर गेलं. बाईला आनंद झाला. तेवढ्या त्याने पाण्याचा तांब्या भरून दिला. आनंद झाला. त्यानं पाण्याचा तांब्या घेतला. माझ्याकडे बघा, 1 घोट पाण्याचा पितोच तेवढ्यात मांजर दरवाजात हजर. मांजर म्हटलं, मी आले. बाई म्हटली, घरात दूध घ्या कार्यक्रम करून. आता मला सांगा, अक्रूर महाराज साखरे रोज 2 कीर्तन करतो, तरी या भगवान महाराजाला मला तिथं त्या बॅनर पशी न्यायला माणूस पाठवावा लागला. रोज 2 कीर्तन आहेत रोज, तरी सुद्धा मला रस्ता सापडत नाही. गुगल मॅप चुकत आहे आपला अजून. कल्पना करा, मांजर कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या परत येतंय. चांगला गुन्हे की नाही? माणसापेक्षा चांगला आहे. व्हायचं का मांजर? व्हायचं नको. कुत्रा नको. बैल नको. का नको? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. संत आपल्याला सांगतात की त्या जन्मात अनेक हे ज्ञान तुम्हाला कीर्तन करता येणार नाही, भजन करता येणार नाही, पंगत घालता येणार नाही, साधूची संगती करता येणार नाही, भागवत ऐकता येणार नाही. तुम्हाला याच जन्मात, याच जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून माणसाचा जन्म संधीचा सोन्यासाठी आहे बरं का, परत मिळत नसतो. ऐकना तरुणांनी, ऐका. बालपण नावाची संधी मिळाली की संस्कार करत जा, तरुणपण नावाची संधी मिळाली की त्याग करत जा, म्हातारपण नावाची संधी मिळाली की भजन करत जा. प्रत्येक आईला माझी विनंती, बालपणामध्ये संस्कार द्या. म्हणजे भाऊचा पोरगा कीर्तनाला बसलाय, बालपणात त्याला कीर्तन माळ घातली, तो शेवटच्या श्वासापर्यंत कितीही पैसे कमवल, पण कीर्तन असलं कीर्तनाला येईल का? बालपणात ते संस्कार आहेत. मायबापानं आपली पोरं मंदिरात आणले पाहिजे, कपाळी गंध लावला पाहिजे, त्याच्या करंगीला धरून आणलं पाहिजे, इथं 2 तास त्याला बसवलं पाहिजे, हनुमान चालीसा शिकवली पाहिजे. सध्या फार महत्वाचं आहे CBSE पॅटर्न, अमक्या शाळा. त्याच्यामुळे आपली पोरं गंध लावायचं विसरून चालली. आमचे विश्वकर्मावाले बसलेत ना, यांच्या शाळेत तिथं माझा पोरगा होता आणि तिथून मी काढला, दुसऱ्या शाळेत टाकला माझा पोरगा. ते माझ्या पोराला असा मोठा गंध लावायची सवय. आपण गंध लावणारे माणसं, तात्या त्याला असा मोठा गंध लावायची सवय. ते शाळेत जातानीच पांडुरंगाची मूर्ती गंधाची डबी घेऊन गेली. त्यानं ती गंध असा लावला
आणि वर्गात गेलं की त्याच्या मॅडमनी तो गंध त्याला पुसायला लावला. त्यानं मला आलेल्या एका माणसाच्या मोबाईलवरून फोन लावला. म्हटलं बाबा या शाळेत गंध लावू देत नाही. कीर्तन सोडून गेलो, गणेशला विचारा. पोरगा गाडीत भरला, सगळं पेट्या बिट्या घेऊन आलो. पोरगा ठेवला नाही मी शाळेत. का? तुम्ही जर एकदा गंध लावायचं बंद केलं की तो लावणारच नाही. तुम्ही जर त्याला राम कृष्ण शिकवलंच नाही तर मग त्याला ते मान्य होणार नाही. बालपणामध्ये संस्कार देत जा. जवळ आहे सिंदखेड राजा आपल्याला. माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं आडनाव भोसले होतं. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली होती. काय दिलदार बाप असेल. नाव लखोजीराजे भोसले, लखोजीराजे जाधव. ऐका ऐका, लखोजीराजे जाधव. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. आमचा बाप पोरीला जन्माला येऊ देत नाही. म्हणून तर सध्या माझ्या गावात एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाचे आहे. तुमच्या आंबडमध्ये पण आहेत मला माहिती. सगळीकडे असंच आहे. का लग्न का होत नाहीत? मुली आपण मारल्या. दुसऱ्याला दोष देऊ नका. आपण मुली मारल्यात तात्या, आपलंच पाप आपल्याला फेडावं लागत असतं. झाडं तोडले मग अवकाळी पाऊस येतो बघा. गायी कापल्या अवकाळी पाऊस येतो. याचे गोसेवक इथं उभे आहेत रवी महाराज. गायीचा सांभाळ केला की मग तुमचं सगळं चांगलं होतं. ध्यानात ठेवा, झाडं तोडली निसर्ग कोपतो. पाप आपल्याला फेडावं लागत असतं. अर्धी म्हण ऐकली तुम्ही. भगवान देताय तो छप्पर फाड़ के देता है. पुढचं सांगतो ऐका. लेता है तो चमडी उधड के लेता है. दिलं की त्याचा विनियोग करा. नाही तर पापात जर घालवत असाल, दुराचारात घालवत असाल मग देव तुम्हाला माफ करणार नाही बरं का. ध्यानातच ठेव. मी कायम सांगतो बघा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम पाटे बनकर मत रहना. पाटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. दुराचार तुम कभी ना करना, सदाचार तुम अपनाना. पुष्प नहीं बन सकते भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन काट बनकर रहना. काट बनकर नका नका. दुराचार कधी करू नका. बापामध्ये सहभागी होऊ नका. 100 पोरं होती धृतराष्ट्राला. ऐका रे, 100ची 100 पोरं पापी निघाली आणि बाप पापामध्ये सहभागी झाला. एकतर पोराला पाप करू द्यायचं नाही, झालं तर त्याला माफ करायचं, त्याला ठोकून काढायचं. आताचे बाप पोराला मारत नाहीत. माझा बाप इतका हाणायचा महाराज. गुरु हाणायचा आणि बाप हाणायचा. त्याच्यामुळं सिस्टीम लागू नाही लागू मला काही वाटत नाही. मार खाल्लेला असतो ना. ज्याने मार खाल्लेला आहे का त्याला सहनशीलता आलेली असते. किती मारायचे आमचे महाराज आम्हालाच माहिती. तोंडात बूट घालून मारायचे. चुकलन ओवी पाठ न केली तर थोबाडात मारायचे. इतकं मारत होते. आणि पळून गेल्यावर घरी बाप तिकून मारूनच काढून देत होता. परिणामे पोरगा शिकत होता. आता गुरुजीने जर पोरगा मारला तर बापच गुरुजीला हाणायला लागला. फार वाईट झालं महाराज. खिचडी कमून केली म्हणून महाराजाला हाणलंय लोकांनी. खिचडी एका दिवशी खिचडी पाहिजे तुझ्या पोराला रोजच भाकरी करून द्यायची. नवली की नाही महाराज. फार अवघड आहे. परिणामे आता तुम्ही मोटरसायकल वाल्या पोराला हरणं वाजवा ते बाजूला सरकत नाही, तुमच्याकडे बघत असं काय माझा तुझ्या बापाचा रस्ता आहे का म्हणून. अवघड आहे महाराज. रोज प्रवास करणारा माणूस आहे मी. मला विचारा त्याचं कारण बापानं पोरगा हाणला नाही. ज्या ज्या बापाने हाणले त्याचे पोरं अजूनही बाप घरी जायच्या आधी घरातच महाराज. मोबाईलला हात लावायची ताकद नाही त्यांची बाप यायचा म्हणल्यावर. तर त्याचा बाप होता. बापानं पापामध्ये सहभागी नाही झालं पाहिजे. 100 पोरं पापी निघाली आणि बाप त्याच्यामध्ये पुत्र स्नेही मोहितो माऊली म्हणतात. स्नेहामध्ये अडकला, पुत्राच्या स्नेहामध्ये मोहित झाला. ऐका ऐका, पोरं पाप करत होती, बाप त्याला होकार देत होता. 100ची 100 पोरं नेली. ओ महाराज
काळानं बदला घेतला बरं. 100ची 100 पोरं मेली. रोज एक पोरगा युद्धामध्ये मरायचा. राज्यातून पाय उतार झाला. एका रूम मध्ये राहायचा. भाकरी यायची त्याला जेवायला. खांद्यावर गदा घेऊन भीम यायचा आणि जेवायला बसल्यावर एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची. ते अवघड आहे. एका काळातला सम्राट, एका काळातला राजा, आदेश देणारा भाकर खायला बसला तर त्याला बोलणे ऐकून घ्यावे लागतात. त्याचं कारण पापामध्ये सहभागी झाला. पाप करायचं नाही बरं. पापाला फार घाबरत जा. नका महाराज, कुणाचे बांध करू नका, कुणाचे 2 रुपये खाऊ नका. नका पोरांनो, नका. कीर्तन घरी घेऊन जा. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. कीर्तन काय टाइमपास नाही, मजा नाही, शिकण्यासाठी आहे ना. मग घरी घेऊन जा. पापामध्ये सहभागी होऊ नका. मुली मारल्या, आता मुली भेटत नाहीत. आपण थांबलो होतो. एक मुलगी जन्माला आली, ती जिजाऊ. बापानं साखर वाटली हत्तीहून आणि गावात जे जे कार झाला. मुलगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, घोडा चालवायला लागली. 14 वर्षाची झाली, युद्ध खेळायला लागली. 16 वर्षाची झाली, शहाजी राजाबरोबर लग्न झालं तिचं. ऐका, वेरूळचे भोसले आणि सिंदखेड राजाची जाधव दोघांचा विवाह सोहळा झाला. थाटात लग्न झालं. लग्न झाल्यावर गजानन महाराज मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपलेच लोक भांडण खेळतात, फार वाईट वाटतं. आपापसात भांडू नये. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा. नका. आपापसातलं भांडण चांगलं नाही बरं. आपापसातलं भांडण नको महाराज. आपापसातल्या भांडणानं फार वाईट होतं महाराज. आपापसात भांडण चांगलं नाही हो. लोक भांडण देऊन लावून द्यायलाच असतात. राजकारणीचं कामच महाराज ते. ते मताच्या जोगव्यासाठी लाचार करतील तुम्हाला, देतील भांडण लावून तुमच्यात. अरे रक्त एक की आपल्या सगळ्यांचं लाल. नका आपापसात भांडू नका. गरीब असेल, एखादा श्रीमंत असेल म्हणून काय एकमेकाचे गळे कापायचे का आपण? मरायचं का नाही रे. त्या काळापासून आपल्या देशाला कलंक लावला या लोकांना. भांडण लावून दिलं आपल्यात. भांडण पेटलं. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवर आदळल्या. युद्ध घनघाती सुरू झालं आणि युद्धाचा शेवट झाला. जिजा महासाहेबांचा एक भाऊ भोसलेंच्या तलवारीने धरणीला पडला आणि माझा पोरगा मारला म्हणून 60 वर्षाचा लखोजी राजा सपासप तलवार चालवायला लागला. एक एक सरदार उडवायला लागला. एकही भोसलेचा सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला. त्याचं नाव शहाजी राजे भोसले, लाडका जावई. किती माणसाला जावई आवडतो? जावई, त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली हो. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. कोणत्याच आईच्या जीवनामध्ये असं घडू नये. एका बाजूला बाप ज्यानं जन्म दिलाय, एका बाजूला नवरा ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय. जिजामाता युद्ध पाहत होते. बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. कोणती माता संस्कार देणारी आहे? कोणत्या आईच्या पोटी संस्कार जन्माला येतात? कोणत्या आईनं शिवाजी राजाला जन्म दिला? कोणती माय म्हणू शकते मी संस्कार दिले? आंबेडकर, कीर्तन घरी घेऊन जा. आपल्या म्यानातली तलवार काढली त्या जिजाऊन आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, मग माझ्या कुंकुमाची वाट धरा. काय आई आहे महाराज. बापाला तलवार आडवी लावते, बापाला म्हणते माझं कुंकू संपलं नाही पाहिजे. मी पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी मुलगी आहे. काय मुली आहेत महाराज. हो, ते बाबा रडायला लागले बघा चष्म्यावर. भरून आलं त्यांना. का भरून आलं त्यांना? ते जुन्या विचाराचे. फार गरजेचं आहे माझ्या बहिणींनो, असे संस्कार लेकरावरती द्या. त्या 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 आईच्या पोटी हिरा जन्माला आला बघा. त्या आईनं जन्माला घातला. आईच्या गर्भात भूमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. एक आईनं संस्कार दिले, ती जिजाऊ आहे. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता आहे. इंदोरला राहत होती. पोरगा पापी निघाला. हत्तीच्या पायाखाली पोरगा देऊन मारून टाकला. संस्कार देणारी माता म्हणतात, बाळ चुकत असेल तर त्याला माफ करू नका, त्याला सजा द्या, त्याला संस्कारित बनवा. मायबापाचं कर्तव्य आहे बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं असतं. तरुण झाला, तरुणपणामध्ये त्याग करा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे. सांगू द्या रे, ज्ञानोबांचा त्याग तरुणपणातला आहे. रामप्रभूचा त्याग तरुणपणातला आहे. तापस वेश विशेषी उदासी, चवदा बरस राम वनवासी.
तापस वेश विशेष उदासी तवदा बरस राम वनवासी रघुकुल नीति सदाच जियाई प्राण जाए पर बचन न जाए श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। मी रामकथा करणारा महाराज आहे. गेल्या पुढच्या वर्षी 5 तारखेपासून नारळी सप्ताह 1,00,000 लोकांच्या समोर आमची नारळी सप्ताहामध्ये कथा आहे. तुम्हाला युट्यूबला ती पाहायला मिळेल, लाईव्ह जीवाला चॅनलला. मोठा सप्ताह आहे नारळी सप्ताह, त्याच्यात कथा आहे. फार सुंदर आहे रामायण महाराज. रामकथा रोज ऐकली पाहिजे, फार गरजेची आहे. ती आपल्याला शिकवते की आपल्या घरातही दुःख येणार आहे, आपल्या घरातही भावाभावाचं भांडण होणार आहे, आपल्या घरातही कधीतरी संकट येणार आहे. फार गरजेची आहे. होय, मला पहिल्या वरानं भरताला गादी नाथ पुरवू नाथ वचन मेरा. मला 1 नाही 2 वर पाहिजे. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. वल्कलांगामध्ये धारण केली जातात. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून जातात. सगळी कथा सांगायला मला वेळ नाही. ऐका ऐका, अयोध्या दुःखी होते, खूप लोक रडतात. अयोध्येमधून प्रभू गेल्यावर चित्रकूटावरती आपली कुटी स्वतः बनवतात. हे जरा शिका. विश्वाच्या मालकाला सुद्धा इथं कष्ट करावे लागतात. फुकट मिळत नसतं बरं. फुकट कुणी देव म्हणत नाही तुम्हाला, फुकट कुणी तुमचा आदर्श घेत नाही. त्याच्यासाठी विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. ध्यानात ठेवा, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जी लिहिलेलं असतं ते कधी पुसत नसतं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली कष्ट उठाते हैं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. विश्वाचा मालक स्वतःच्या हाताने कुट्या बनवतो. गड्या का किती गोड आहेत महाराज ही पद. संपूर्ण असं वाटेल बघा तुम्हाला, इतकं गोड आहे रामायण. राम प्रभूला लखनजी विचारतात, प्रभू आपल्याला वनवास काही मुळे आहे. आपल्याला वनवास राजा दशरथामुळे आहे. आपला वनवास कशामुळे आहे? रामचंद्र सांगतात, लखन आपल्या तरुणपणामध्ये त्याग करण्यासाठी आपला वनवास आहे. काय नवल आहे महाराज. तरुणपणामध्ये त्याग करत जा. वारी तरुणपणात केली पाहिजे. हो, कीर्तन तरुणपणात ऐकलं पाहिजे. पावल्या तरुणपणात खेळल्या पाहिजे. हरिपाठ तरुणपणात पाठ झाला पाहिजे. हो, केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्डफ्लॅग क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा म्हणजे कोणते देवाचे नाव नाहीत. हे पुढे तर चौकात टपऱ्या उभ्या टपऱ्या टपऱ्यावरले पोळ्याचे नाव आहेत. हे खाण्यासाठी आपलं आयुष्य नाही पोरांनो. जे माता आहेत ना, माता ह्या जी कुंकू लावणारी आमची बहीण आहे ना जेवढी इथं बसलेली, त्या सगळ्या माता कपाळाला कुंकू लावल्यावर देवाला काही मागत नाही. देवाला एकच मागणं करतात, रोज मागतात. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे पांडुरंगा, हे ज्ञानोबाराया, हे तुकोबाराया, हे मत्स्योदरी माता, हे भगवंता काही मागणं नाही. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार
व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू खाऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. विनंती असेल ध्यानात ठेवा पोरांनो, तरुणपणामध्ये त्याग करा. जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. अरे जे साखळदंड राजांना बांधले होते आता सापडलेत ते तुळापूरला, वढूला 10 लोकाला उचलत ते असे हाताला बांधले होते रे शंभू बाळाच्या. हो, इतक्या जखमा केल्या जात होत्या, तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता रे. ऐका रे, डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या होत्या. जगदंब जगदंब जगदंब. हो, जगदंब म्हणणारी जीभच ओढून टाकली रे, तरी आतून मन म्हणायचं जगदंब जगदंब. 41 दिवस शंभूबाच्या अंगावर एकही कातड लोकांनी ठेवलं नाही महाराज. तरी सुद्धा शंभूबानं हुसही केलं नाही, हा सुद्धा केलं नाही. आबासाहेब जगदंब शिवाजी महाराज की जय, जय भवानी एवढा शब्द निघत होता. तरुणपणात केला त्याग, आज त्यांचे पुतळे उभे राहतात. 500 कोटी त्यांचे चित्रपट कमवतात. का बरं? तरुणपणातला त्याग आहे. तरुणपणामध्ये त्याग करा, त्याग तरुणपणामध्ये शोभून दिसतो. ऐका, बालपणात संस्कार संधीचं सोनं, तरुणपणात त्याग संधीचं सोनं. म्हातारे झालात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका, नका करू ना नका करू ना आता तरी पुढे नका करुणाच आयुष्याचा. आता तरी पुढे नका करुणाच आयुष्याचा. मागील केले ती अवघेच व्हावं. जाऊ दे, आतापर्यंतच काय व्हायचं ते. नका करू नाश आयुष्याचा, आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण नारायण. एकच करा, म्हातारपणामध्ये भजन करा, बालपणामध्ये संस्कार द्या, तरुणपणामध्ये त्याग द्या. महाराज कळालं आम्हाला, 9:30 कडे काटा गेला. संधीचं सोनं कसं करायचं ते कळालं. असं संधीचं सोनं केलं की काय होतं? महाराज म्हटले जन्म सोन्याचा होतो. त्याच्यासाठी अगोदर एक कथा सांगतो छोटीशी, अभंगाचा दरवाजा उघडेल. संधीचं सोनं कसं करायचं सगळ्यांनी ऐका.